माझ्या लेकरा, घाबरू नकोस. मी आज फक्त तुझ्याशी बोलायला आलो आहे. तू अनेक दिवसापासून मला एकच प्रश्न विचारतो आहेस. स्वामी, माझेच आयुष्य एवढे कठीण का? आज मी त्याचेच उत्तर तुला देण्यासाठी आलो आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे, ते तुला संपवण्यासाठी नाही बाळा, तर ते तुला घडवण्यासाठी आहे. तू जे अश्रू गाळलेस, त्यातील एकही अश्रू वाया गेलेला नाही. तू जे अपमान सहन केलेस, त्यातील एकही क्षण मी विसरलेलो नाही. तुझ्यावर जे अन्याय झाले, त्याचा हिशेब माझ्याकडे आहे. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. तू जर आजच हार मानलीस, तर मी तुझ्यासाठी तयार केलेले सुंदर उद्याचे दार तू स्वतःच बंद करशील. म्हणून आम्ही काय म्हणतोय ते नीट ऐक. आता तक्रार करत बसू नकोस. आता रडत बसू नकोस. आता स्वतःला कमी समजू नकोस. उठ, कारण तुझी वेळ जवळ आली आहे. तुला वाटते लोक तुझ्यावर हसत आहेत. त्यांना हसू दे. आज जे तुझ्यावर हसतील ना, तेच उद्या तुझ्या यशाची गोष्टी करतील. माझ्या लेकरा, लक्षात ठेव, मी कधीच उशीर करत नाही. फक्त मी योग्य वेळेची वाट पाहत असतो. तुझ्या संयमाचे फळ तुला नक्की मिळेल. पण तोपर्यंत माझं रोज नामस्मरण कर. माझ्यावरती विश्वास ठेव. रोज प्रामाणिकपणे मेहनत कर. तुझ्या कर्मावरती विश्वास ठेव. रोज कोणाचे तरी भलं कर. आणि रात्री झोपताना फक्त एवढंच म्हण, स्वामी, बाकी सर्व तुमच्यावर सोपवतो. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचा बाकी आहे. आज जो अंधार तुला दिसतो आहे ना, तो कायमचा नाही. सूर्योदय अगदी जवळ आला आहे बाळा. म्हणून पुन्हा सांगतो आहे, आम्ही काय म्हणतोय ते नीट ऐक. कारण वेळ निघून गेली तर पश्चाताप फक्त हातात उरतो. पण आज जागा झालास तर उद्या तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील. म्हणून बाळा, आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. फक्त एक पाऊल पुढे टाक. तू आमच्यापासून दूर नसशील. तू आमच्या छत्रछायेखाली असशील. तू आमच्या मांडीवरती असशील. यातला प्रत्येक शब्द आणि शब्द बाळा, तुझ्या कष्टाला स्मरून, तुझ्या मेहनतीला स्मरून आम्ही तुला बोलत आहे. कारण हे जग असतं ते अडचणीत असणाऱ्या माणसाचा फायदा घेत असतं. माणसाच्या चांगुलपणाचा फायदा घेत असतं. त्यामुळे बाळा, आता निराश होऊ नको. तुझ्या मेहनतीवरती विश्वास ठेव. कारण आजचा अंधार हा उद्याच्या सकाळीपेक्षा कमी असतो. तुझ्या आयुष्यात तुझा भाग्योदय होणार आहे. तुझ्या आयुष्यात सुंदर स्वप्नांची दारं उघडणार आहेत. त्यामुळे तू आता कोणतीही चिंता करू नकोस. तुझ्यावर जी लोक हसतील, तुला जे अर्ध्यावट सोडून गेलेत, त्यांना देखील तुझी किंमत कळणार आहे. कारण तू माझा बाळा आहेस. धर्माच्या नावाखाली माझ्या भक्तीचा बाजार मांडणाऱ्यांच्या मी पाठीशी कधीच नसतो. जो मनापासून मला मानतो, ज्याचं मनापासून माझ्यावरती प्रेम असतं, ज्याचं मनापासून माझ्यावरती विश्वास असतो, त्याच्याच पाठीशी मी खंबीरपणे उभा असतो. पण बाळा, तू माझा चांगला भक्त आहेस. म्हणून तुझी काळजी वाटली, त्यासाठी मी तुला बोलायला आलो. हे शब्द तू नेहमी लक्षात ठेव. तू स्वतःला एकटं कधीच समजू नकोस. तुझ्या मेहनतीवरती विश्वास ठेव. तुझ्या मनगटात जोपर्यंत ताकद आहे, तुझ्या उरात जोपर्यंत माझं नामस्मरण आहे, तोपर्यंत जगातील कोणतेच संकट आणि कोणतीच अडचण तुला हरवू शकणार नाही. कारण मी या संकटांपुढे आणि सगळ्या अडचणींपुढे ढाल बनून उभा राहीन. हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको.